5 वेळा आमदारकी 2 वेळा मंत्रिपद तरीही संदीपान भुमरेंनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला साथ दिली। हा जिवारी लागलेला घाव मिटवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी विडा उचलल्याचं दिसून येते। शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या संदीपान भुमरेंना ठाकरे स्टाईल दणका देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मोठी खेळी केली। 2019च्या विधानसभा निवडणुकीत भुमरेंना घाम फोडणारे आणि निसटता पराभव झालेले राष्ट्रवादीचे दत्ता गोरडे यांचा आज मातुश्रीवर ठाकरे गटात प्रवेश झालाय। त्यामुळे आता लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मंत्री संदीपान भुमरे यांची त्यांच्याच पैठण मतदारसंघात कोंडी होणार का, पाहूया या व्हिडिओमधून। कोण आहे दत्ता गोरडे? विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने दत्ता गोरडे यांनी पुन्हा शिवबंधन बांधले आहे। दत्ता गोरडे तसे पूर्वीचे शिवसैनिकच, पण संदीपान भुमरे यांच्या राजकारणाला कंटाळून त्यांनी आधी भाजप नंतर राष्ट्रवादीत प्रवेश केला। आता अजित पवार गटच महायुतीत आल्याने उमेदवारीचे समीकरण जुळत नसल्याने दत्ता गोरडेंनी ठाकरे गटात प्रवेश केलाय। दत्ता गोरडे हे शिवसेनेत असताना पैठण नगर परिषदेचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष राहिले आहेत। संदीपान भुमरेंसमोर मोठं आव्हान। 2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने दत्ता गोरडेंना ऐनवेळी उमेदवारी दिली होती। अवघ्या 12 दिवसात त्यांनी संदीपान भुमरेंना तगडी फाईट दिली, मात्र दत्ता गोरडेंचा 14,000 मतांनी पराभव झाला। त्यावेळी भुमरेंना 83,403 तर दत्ता गोरडेंना 69,264 मतं मिळाली होती। आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दत्ता गोरडेंना ठाकरे गटाने पुन्हा प्रवेश दिलाय। यामुळे मंत्री संदीपान भुमरे आणि त्यांचे पुत्र विलास भुमरे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिले। दत्ता गोरडेंना आमदारकीची महत्वाकांक्षा। गेल्या अनेक वर्षापासून दत्ता गोरडेंनी संदीपान भुमरे आणि विलास भुमरे यांच्या विरोधात पैठण मतदारसंघात आघाडी उघडली। पैठण शहरातील बस स्थानकाजवळील भूखंडाचे प्रकरण, रोजगार हमी योजनेतील कामात झालेला भ्रष्टाचार अशी अनेक प्रकरणं त्यांनी संदीपान भुमरे यांच्या विरोधात काढली आहेत। आता आगामी विधानसभा निवडणुकीचे राजकीय समीकरण लक्षात घेऊन गोरडेंनी ठाकरे गटात प्रवेश केलाय। संदीपान भुमरे ठाकरेंच्या रडारावर। शिवसेनेत फूट पडल्यानंतर संदीपान भुमरे एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले आणि पुन्हा मंत्री झाले। संदीपान भुमरेंचा हा घाव मातोश्रीच्या वर्मी लागल्याचं दिसून येतं। त्यांच्या या बंडापासून ठाकरे गट आक्रमक आहे। आदित्य ठाकरे, संजय राऊत, चंद्रकांत खैरे आणि सुषमा अंधारे यांनी पैठण मतदारसंघात अनेक दौरे केले आहेत। 5 वेळा आमदार होऊनही भुमरेंनी पैठणचा काय विकास केला, तर फक्त दारूची दुकानं काढली असे आरोप त्यांनी केले आहेत। आता दत्ता गोरडेंना पक्षप्रवेश देत ठाकरे गटाने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मंत्री संदीपान भुमरे यांना घरी बसवण्याचा निर्धार केल्याचं बोलले जात आहे। दत्ता गोरडेंच्या ठाकरे गटातील प्रवेशाने पैठणचं राजकीय समीकरण बदललं आहे का? आगामी 2024च्या विधानसभा निवडणुकीत दत्ता गोरडे जॉईंट किलर ठरतील का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा।